श्री स्वामी समर्थ मित्रांनो, कृपा सिंधू या चॅनलवर आपले स्वागत आहे। मी ॲस्ट्रॉलॉजर संदीप ठाकरे आज आपल्याकरिता कुंभ राशीकरिता खास व्हिडिओ घेऊन आलेलो आहो। तर मित्रांनो, आज मी आपल्याला सांगत आहे हत्तीवर सवार शनी आपली बदलणार किस्मत। मित्रांनो, शनीची 7.5 हे तुम्हाला सुरू आहे आणि याचा तिसरा टप्पा म्हणजे तिसरं चरण आपल्याला 29 मार्च पासून सुरू होत आहे। 29 मार्च 2025 पासून हे तिसरं चरण सुरू होत आहे आणि मात्र यावेळी शनी हत्तीवर सवार होऊन येत आहे। तर हत्तीवर सवार शनी 29 मार्च पासून तर 28 फेब्रुवारीपर्यंत राहील आणि या कालावधीमध्ये तुमची किस्मत बदलण्यास अत्यंत मदत होईल। मित्रांनो, हे जे राशीफळ आहेत हे चंद्र राशीवर अवलंबून आहेत, कारण शनीची 7.5 तुम्हाला आहे। 7.5वर अवलंबून हे राशीफळ असल्यामुळं चंद्र राशीवर हे अवलंबून असतं। माझ्या प्रिय कुंभ राशीच्या बंधूंनो, तुम्हाला सध्याच्या काळात शनीच्या 7.5ने व्यापलं आहे आणि या 7.5चा अंत 29 मार्च 2027 पर्यंत तुम्हाला भोगावा लागणार आहे, असंच म्हटलं तर चालेल। तर मित्रांनो, हा शेवटचा टप्पा तुम्हाला कसा फलदायी राहील आणि तुमच्या आयुष्यात काय घडामोडी घडतील हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देत आहे। मित्रांनो, त्याआधी आमच्या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करायला सुद्धा विसरू नका। आणि मित्रांनो, शनीची 7.5 29 मार्च 2027 पर्यंत संपुष्टात जरी आली तरी शनी वक्री होऊन मीन राशीमध्ये प्रवेश करणार असल्यामुळं तुम्हाला 2028 पर्यंत त्याची चांगली फलश्रुती मिळू शकते। म्हणजेच 2028 पर्यंतच तुम्हाला शनीची 7.5 असल्याचं गृहीत धरावं लागेल। आणि मित्रांनो, शास्त्रानुसार शनीची 7.5 हे 3 टप्प्यात म्हणजे 3 चरणमध्ये असते। 2.5 वर्ष, 2.5 वर्ष आणि 2.5 वर्ष अशा प्रकारे शनीची 7.5 तुम्हाला असते। आणि ज्यावेळी शनीची 7.5ची सुरुवात होते ते आपल्या मेंदूवर त्याचा परिणाम होतो, मस्तिष्कावर, त्या मस्तिष्कापासूनच त्याची उत्पत्ती होते आणि त्यामुळं तुम्हाला 2018 पासूनच अगदी अडचणी, भांडण, तंटे, व्यापारात नुकसान, नोकरी पेशा या ठिकाणी सुद्धा तुमचे संबंध वाईट झालेले आणि घरात आनंदी वातावरण न राहणे, अशा प्रकारच्या तुम्हाला समस्या भेडसावत होत्या। कुटुंबात कलह, लग्न न जुळणे, कोणतंही काम व्यवस्थित न होणे, कोणत्याही कामात अडथळेसुद्धा आलेले आहेत, अशा प्रकारच्या तुम्ही परिस्थितीमध्ये सध्या आहात। त्यानंतर 2022 ते 2025 शनी हे तुमच्या लग्न भावामध्ये बसले असून ते दुसऱ्या चरणामध्ये होते आणि म्हणूनच तुम्हाला मानसिक तणाव, डिप्रेशन, निराशा, नैराश्य अशा प्रकारच्या समस्या भेडसावत होत्या। असे असल्यामुळे तुम्हाला तुमच्या कौटुंबिक कलह, भाऊबंदकीत तुमचे भांडणं होणे, विनाकारण तुमची ट्रान्सफर, तुमचे स्थलांतरण होणे, प्रॉपर्टीच्या अडचणी, कोर्ट कचेऱ्या, दवाखाने, विनाकारणचे वाद उद्भवत होते। अगदी म्हणजे सामाजिक प्रतिष्ठा देखील तुमची गेलेली होती आणि तुम्हाला समाजात सुद्धा चांगले स्थान नव्हते, नोकरीच्या ठिकाणी स्थान नव्हते, लग्न कार्यात म्हणा की कोणत्याही धार्मिक कार्यात, समारंभात म्हणा, तुमचा मान राखला जात नव्हता। अशा प्रकारच्या कटकटीतून तुम्ही गेलात। परंतु या कालावधीमध्ये तुम्हाला काही फायदेसुद्धा झालेत। ते कोणते? तर तुम्हाला शनीने बुद्धिवान असे बनवले, तुमची आकलनशक्ती, तुमचे गांभीर्य आणि तुम्ही शिकलात। या काळात तुम्हाला लोकांकडून, समाजाकडून या पद्धतीची शिक निर्माण झाली। तुम्ही समाजाकडून आणि तुम्ही अशा गोष्टीतून, अडचणीतून काही शिकलात, हा तुम्हाला फायदा झालेला आहे। एकूणच तुम्ही या कालावधीत ब्रिलियंट झालात आणि तुम्हाला त्याची जाणीव झाली की संसारामध्ये कशाला महत्त्व आहे आणि कसं जगायला हवं, या गोष्टीचा तुम्हाला या कालावधीमध्ये फायदा झालेला आहे। आणि आता या ठिकाणी तुम्हाला शनीच्या 7.5चा तिसरा चरण सुरू म्हणजे अंतिम चरण सुरू होत आहेत। आणि बरेच लोक या ठिकाणी चूक करतात,
ती अशी की ही शनीची साडेसाती ज्या कुण्या व्यक्तीवर येते ती साडेसाती शनीची 7 सवारी घेऊन आलेली असते, हे लोकांना कळत नाही. आणि यातलीच एक सवारी हे शनीची सवारी जी आहे ती हत्तीवर सवार होऊन येणार आहेत. आणि याचा कालावधी आहे 29 मार्च 2025. 29 मार्च 2025 पासून शनी हत्तीवर सवार होऊन तुमच्या साडेसातीमध्ये प्रवेश करणार आहेत. आणि तुम्हाला सर्वांना माहीत असेल की हत्ती हे माता लक्ष्मीचे वाहन आहे आणि अशा वाहनावर विराजमान होऊन शनी या कालावधीत येत आहे. आता तुम्ही म्हणाल की 2022 ते 2025 या काळात डिप्रेशन, तणाव, कटकटी आणि भांडणं, तंटे, काम न होणे, आर्थिक अडचणी, आर्थिक चणचणी ह्या कशा काय उद्भवल्यात? कारण मित्रांनो, 2022 ते 25 या कालावधीत साडेसातीचा दुसरा टप्पा होता, दुसरा चरण होता. असे असून तुम्हाला या कटकटी आणि या प्रावधानाचे कारण हेच आहे की शनीची सवारी त्यावेळीस गाढवावर होती. शनीची सवारी गाढवावर आल्यामुळंच अशा समस्या तुम्हाला उद्भवत होत्या. आणि गाढवावरची सवारी शनीची असणे म्हणजेच तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि तुमच्यावर, तुमच्या एकूणच तुमच्या वागणुकीवर याचा वाईट परिणाम होत असतो. परंतु आता हा तिसरा टप्पा, शनीच्या साडेसातीचा जो तिसरा टप्पा आहे आणि शनी हत्तीवर सवार होऊन येणार आहेत, त्यामुळं आता तुम्ही जो विचार केला असेल, तुमचं गंतव्य ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तुमचं साम्राज्य निर्माण तो करणार आहे. तुमच्या भल्याकरिताच तो आलेला आहे, कारण तो हत्तीवर सवार आहे आणि हत्ती हे माता लक्ष्मीचे वाहन आहे. त्यामुळे हा कालावधी तुम्हाला अत्यंत शुभ फळदायी असा देणार आहे. आणि तुमच्या कुंडलीमध्ये दुसऱ्या भावामध्ये लक्ष्मीचा वास आहे. असे असल्याने शनी हत्तीवर सवार होऊन येणार आहेत आणि ते लक्ष्मी जिथे वास आहे त्या ठिकाणीच ते वास करतील. त्याचा परिणाम तुम्हाला अत्यंत प्रभावी असा मिळणार आहे. चला तर मित्रांनो, जाणून घेऊया साडेसातीचा तिसरा टप्पा. तुम्हाला शनी हत्तीवर सवार होऊन येत आहे, मी हे आधीच सांगितलं. त्याचा तुम्हाला काय काय परिणाम शुभ मिळणार आहे, कोणते परिणाम चांगले, कोणते परिणाम वाईट असे मिळणार आहे, हे आता मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम मित्रांनो, शनी हा लग्नस्थान सोडून धनभावामध्ये म्हणजेच बृहस्पतीच्या स्थानामध्ये विराजमान होणार आहे. असे झाल्याने मित्रांनो, तुमचे ज्या ठिकाणी संबंध तुटले होते, ज्या ठिकाणी कटुता आली होती, ह्या सगळ्या याच्यामध्ये सुधारणा होईल. तुमच्या कटकटी दूर होतील आणि तुमचे भाऊ बंधकीतले बहिणीचे प्रेम अत्यंत निर्मळ आणि असे वाढणार आहेत. एकूणच तुमचे संबंध अगदी सुधारतील आणि या कटकटीतून तुम्ही हळूहळू बाहेर निघाल. आणि मित्रांनो, तुमच्या मित्रांशी संबंध चांगले होतील. तुमच्या मनात जी भीती होती ते दूर होण्यास मदत होईल. तुम्ही हळूहळू डिप्रेशनमधून बाहेर याल. तुम्ही समाजामध्ये वावरायला लागाल. तुमचे मधुर संबंध होतील, तुमचे प्रेम संबंध जुळतील. तुम्ही तुमच्या हाती घेतलेलं काम यशस्वीरित्या पूर्ण कराल. अशा प्रकारच्या समस्यातून तुम्ही हळूहळू बाहेर निघाल. त्याचप्रमाणे मित्रांनो, साडेसातीच्या दुसरा चरण सुरू असताना म्हणजे 2022 ते 2025 या कालावधीत तुम्हाला काही लोकांनी तुमची फसवणूक देखील केलेली आहे, तुम्हाला कुठे गोवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता या तिसऱ्या जो चरण येणार आहे, यामध्ये तुमची वाणी मधुर होईल आणि तुम्ही चालाक व्यक्ती बनाल. तुम्हाला सहजासहजी फसवू शकणे आता संभव होणार नाही. या काळात मित्रांनो, जर तुमची फसवणूक झाली असून तुमचे पैसे कुठे अटकले असेल, उधाऱ्या असतील, त्या सर्व वसूल होण्यास मदत होईल. कारण की तुम्ही आता चालाक व्यक्ती व्हाल. तुमची बुद्धिमत्ता अगदी चतुर होण्यास आता हळूहळू मदत होईल या तिसऱ्या चरणामध्ये. आणि मित्रांनो, या दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही अनाठायी खर्च करणे, व्यर्थ खर्च करणे ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचे खर्च देखील भरपूर केलेले आहे. परंतु तिसऱ्या चरणामध्ये तुम्ही बचत कराल. तुम्हाला बचतीची सवय लागेल. विनाकारण तुम्ही पैसे खर्च करू शकणार नाही आणि तुमची प्रवृत्ती देखील त्याच्याकडे जाणारच नाही. व्यसन करणे वगैरे सगळं यामध्ये तुम्ही दूर व्हाल याच्यापासून. असे केल्याने तुमचे इमेजसुद्धा चांगली सुधारेल आणि तुम्ही एक क्वालिटी पर्सन व्हाल.
या तिसऱ्या टप्प्याच्या कालावधीत तुम्हाला या प्रकारचे शुभ फळं मिळणार आहे। आणि मित्रांनो, धनभावामध्ये ज्यावेळेस शनी विराजमान होतात त्यावेळी जाचक आपली आर्थिक स्थिती कशा प्रकारे सुधारेल याकडे पूर्ण लक्ष केंद्रित करतो आणि असे केल्याने तुमची आर्थिक स्थितीसुद्धा अगदी मजबूत होईल आणि तुमचं चित्त कशा प्रकारे आपल्याला 4 पैसे मिळतील, आपण आर्थिक स्थिती आपली कशी सुधारेल याकडे तुमचं कल राहील। साहजिकच यावेळी तुमचे प्रेमळ स्वभावामुळे आणि सुसंगतीमुळे तुम्हाला याचे चांगले परिणाम मिळेल। असं केल्यामुळे तुम्ही सर्वांना घेऊन चालाल आणि सगळ्यांचे संबंध तुम्ही एकदम चांगले कराल, घट्ट कराल आणि मजबूत कराल। त्यामुळे सुद्धा तुम्हाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे, होणारच आहे। तुम्ही तुमच्या परिवाराला अगदी मजबूत आणि घट्ट पकडून धराल। तुम्ही त्यांना सोडून कुठेही जाणार नाही। तुम्हाला असंच करावंसं सुद्धा वाटणार नाही की आपल्या परिवारासोबतच तुम्ही जास्तीत जास्त वेळ घालवाल, अशी सुद्धा स्थिती निर्माण होईल। आणि त्यामध्ये तुमची पत्नी असेल, मुलगा असेल, आईवडील असेल, यांच्या दृष्टीने तुम्ही एक चांगले व्यक्तित्व साबित व्हाल आणि चांगले व्यक्तित्व साबित झाल्यामुळं तुमची आयडेंटिफिकेशन मजबूत कराल। कारण की शनी हा लग्न भावामधून धनभावामध्ये येत आहे। धनभावात आल्यामुळं तुमची आर्थिक स्थिती सुधारेल, त्यामुळे तुमचे संबंध मधुर होतील आणि एकूणच पैसा हाच महत्त्वाचा असतो, प्रेमसुद्धा महत्त्वाचं असतं। तर त्या दृष्टीनं तुमचे सलोख्याचे संबंध सर्वांशी निर्माण होईल। आणि तुम्हाला या 2 वर्षामध्ये एवढ्या ठोकरा लागल्या, आर्थिक अडचणी तुम्हाला भोगावा लागल्या, याच्यामुळं तुम्हाला शिक मिळाली आणि शिक मिळाली, तुम्हाला माहिती पडली की आयुष्यात पैशाची किती गरज आपल्याला असते आणि पैसा हा किती महत्त्वाचा आहे जीवन जगण्याकरिता, याची तुम्हाला समज आलेली आहे। त्यामुळे तुम्ही आता या कालावधीमध्ये धनप्राप्तीकडे अधिक लक्ष द्याल आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे कर्म कराल, मेहनती व्हाल आणि कष्टाळू व्हाल। कष्टाळू झाल्यामुळं तुम्हाला त्याचा परिश्रम केल्यानं तुमच्या परिश्रमाचे फळसुद्धा अगदी योग्य शनी तुम्हाला देणार आहे। आणि जो व्यक्ती एकाच ठिकाणी राहून आपला व्यवसाय थाटलेला आहे, आपली कमाई करत आहे, परंतु आता यावेळी अनेक योजना तो आखेल आणि आपली सॅलरी कशी वाढेल, आपल्या उत्पन्नात वाढ कशी होईल, आपल्या व्यवसायात वाढ कशी होईल याकडे त्याचा आता कल राहील। असं शनी तुमच्याकडून करून घेणार आहे आणि यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल। विद्यार्थ्यांना किंवा व्यापाऱ्यांना विदेशी जायचे होते, परंतु त्यामध्ये अडथळे येत होते, व्हिसा, पासपोर्ट वगैरे मिळण्यास कठीणाईचा सामना करावा लागत होता, परंतु यावेळेस आता ते अडथळे दूर होणार आहे। शनी ते अडथळे दूर करणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिसा, पासपोर्ट घेऊन विदेशीसुद्धा जाऊ शकता। ज्यांना व्यापाराच्या दृष्टीने जायचे आहे, ज्यांना शिक्षणाच्या दृष्टिकोनाने जायचे आहे किंवा नोकरीच्या दृष्टिकोनाने जायचे आहे, तर याकरिता हा कालावधी अत्यंत शुभ आहे। असा शनी हत्तीवर सवार होऊन घेऊन येत आहे। आणि मित्रांनो, जे 2022 ते 2025 म्हणजे शनीची दुसऱ्या टप्प्यातली 7.5मध्ये जे जाचक कर्जदार झाले, ज्यांच्या अंगावर कर्ज झालं, बोजा, बँकेची ठेवी, गहाण, व्याज, चक्रीवाढ व्याज, अशा प्रकारच्या बोजातून तुम्ही आता हळूहळू निघणार आहात, अशी सुद्धा ग्रहस्थिती आहे। आणि चतुर्थ भावामध्ये शनीची दृष्टी आहे, म्हणजे आपल्या मित्राच्या शुक्रच्या दशेमध्ये त्यांची दृष्टी असल्यामुळं तुम्ही तुमच्या जुन्या घराचे बांधकाम, कन्स्ट्रक्शन दुरुस्ती, नवीन घर बांधणे, घराची दुरुस्ती करणे, रेनोव्हेशन करणे, असे सुद्धा कार्य तुम्ही या काळात तुमच्याकडून होणार आहेत। एकूणच समाजामध्ये तुमची व्हॅल्यू वाढेल, समाजात प्रतिष्ठा वाढेल, आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही जिद्दी व्हाल। तुम्ही हाती घेतलेलं कर्म, हाती घेतलेलं काम अगदी योग्यरित्या ते परिपूर्ण कराल, हे शनी तुमच्याकडून या कालावधीत तिसऱ्या टप्प्याच्या कालावधीत करून घेणार आहेत। आणि मित्रांनो, एक शनीची दृष्टी आय भावावर आहे, म्हणजे स्वतःच्या भावावर आहे। त्यामुळं तुम्हाला लॉटरीसुद्धा लागू शकते, लॉटरीशी सुद्धा तुम्ही तिकीट घेऊ शकता आणि त्यावर सुद्धा तुम्ही तुमची किस्मत अजमावू शकता। या कालावधीत ग्रहस्थितीच तशी आहे आणि तुमचे ध्येयपूर्तीचे स्थान तुम्हाला मिळणार आहे। तुम्ही सफलतेच्या वाटेने जाणार आहात, तुम्हाला तो मार्ग मिळणार आहे, तुम्हाला तो मार्ग गवसणार आहे। कुण्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला काय मिळेल याची तुम्हाला प्रचिती आधीच येईल।
आणि अष्टम भावात शनीची दृष्टी असल्यामुळं तुम्हाला डिप्रेशन, तुम्हाला आत्महत्येचे विचार तुमच्या मनात येत होते. तुम्हाला अगदी जवळचे नातेवाईक कोणी त्रास देत होते, त्यांच्याकडून तुम्हाला मनमुटाव झालेले होते. या सर्व भानगडीतून आता तुम्ही दूर निघणार आहे. तुमचं मन अगदी प्रसन्न आणि प्रफुल्लित असं होणार आहे. आणि एकूणच तुमच्या जीवनामध्ये शनीच्या 3ऱ्या टप्प्यामुळं 7.5च्या तुमची दलिद्री जीवन तुमचं दूर होणार आहे आणि तुम्ही प्रसन्न आणि एक चांगलं मजबूत असं जीवन जगणार आहात. मित्रांनो, काही कारणास्तव तुम्ही पुनर्विवाह करण्याचे तुमच्या मनात येत होते, तुम्ही दुसरं विवाह करण्याचे तुमच्या मनात होते, तुमच्या नातेवाईकात तुमचे बदनामी झालेली होती. या सर्व भानगडीतून आता तुम्ही दूर होणार आहात आणि या सर्व बाबींची सेटलमेंट आता या काळात होणार आहे. आणि कुटुंबातील लोक तुम्हाला व्हॅल्यू देत नव्हते, जे तुमच्यासोबत कटकटी निर्माण करत होते, ते आता तुम्हाला व्हॅल्यू देणे सुरुवात करतील आणि तुमच्यासोबत मधुर संबंध असे प्रस्थापित करतील. बऱ्याच दिवसापासून तुम्ही स्वतःची प्रॉपर्टी घेण्याची इच्छुक होते. काही प्लॉट्स म्हणा, घर म्हणा, फ्लॅट म्हणा, अशा प्रकारची प्रॉपर्टी तुम्ही घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु अडथळे येत होते. ते आता अडथळे दूर होऊन तुम्ही तुमची स्वतःची प्रॉपर्टीसुद्धा घेण्याकडे तुमचा कल असू शकतो आणि तुम्ही घेणार. स्वतःच्या भावावर शनीची दृष्टी पडणे म्हणजे भाऊकीत, म्हणजे भाऊबंदकीत तुमचा ठसा चांगला होईल, तुमचे ठसा मजबूत होईल, तुमचे संबंध मधुर होईल आणि ते तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतील. शनी हा ग्रह हा तुम्हाला नवनवीन गोष्टी करायला लावणारा असा ग्रह असल्यामुळं तुम्ही मीडियाशी संबंधित, इलेक्ट्रॉनिक्सशी संबंधित व्यापार, कपडा व्यापार, शेअर बाजार, सोशल मीडिया या क्षेत्रात तुम्ही प्रगती करू शकता. आणि प्रॉपर्टी डीलिंग असेल, प्रॉपर्टीचा जो व्यवसाय करत असेल, त्यांनासुद्धा भरभराटी या कालावधीत होणार आहे. तुम्ही शिक्षकी पेशात असाल, कवी असाल तर तुम्हाला प्रसिद्धी मिळणार आहे या कालावधीमध्ये. तुम्ही लेखक असाल, तुम्हाला कला कौशल्यतेची आवड असेल, तुम्ही संगीत क्षेत्रात असाल, पेंटिंग, ड्रॉइंग क्षेत्रात, सर्व क्षेत्रात असाल तर तुम्हाला या कालावधीत प्रगतीच्या संधी निर्माण होणार आहे. जे व्यक्ती धार्मिक असतील त्यांनासुद्धा अध्यात्माकडे त्यांचा कल राहील आणि त्यांना त्या ठिकाणी प्रसन्न वातावरण मिळेल. जे विद्यार्थी ज्यांचे अभ्यासामध्ये मन लागत नव्हते, स्पर्धा परीक्षा वगैरे देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचेसुद्धा लक्ष विचलित होत होते, ते आता विचलित होणार नाही. त्यांचं एकाग्र चित्तेने त्यांचं मन अभ्यासामध्ये लागेल आणि त्यांना प्रतिसाद मिळेल आणि त्यांना भरपूर मार्क्स मिळेल आणि ते सुद्धा चांगले यशस्वी होतील. एकूणच शनीची दृष्टी धनभावात पडल्यामुळं, धनभावात प्रवेश केल्यामुळं तुम्हाला आर्थिक स्थिती तुमची मजबूत होईल. प्रॉपर्टीमध्ये तुम्ही घेऊ शकाल, वाहन सुख घेऊ शकाल, प्रवास होईल आणि आतापर्यंत ज्या अडचणी आल्या होत्या त्या तुमच्या हळूहळू दूर होतील आणि प्रसन्न असं वातावरण तुम्ही निर्माण कराल. धनप्राप्तीचे योग अत्यंत महत्त्वाचे असून धनप्राप्तीकडे तुम्हाला तुमची कल राहील, तुमची जिद्द राहील. तुम्ही हाती घेतलेला वसा सोडणार नाही, त्यामुळं तुमची आर्थिक प्राप्ती अधिक असेल. त्यामुळं तुम्ही कणखर व्हाल आणि तुम्ही एकदम मजबूत असेल, सक्षम वक्ता म्हणून जगाल. याचे कारण हेच की शनी हा हत्तीवर सवार होऊन यावेळी येत आहे आणि हत्ती हे माता लक्ष्मीचे वाहन आहे. म्हणजे माता लक्ष्मीची कृपा दृष्टी तुमच्यावर या कालावधी 3ऱ्या चरणमध्ये राहीलच. म्हणूनच यावेळी ह्या 3ऱ्या चरणामध्ये तुम्हाला एवढे प्रतिसाद भरभराट मिळेल आणि तुम्ही हळूहळू तुमच्या या 2 टप्प्यातल्या ज्या दुःख तुम्हाला झाले, त्या दुःखातून तुम्ही दूर होणार, हीच या 3ऱ्या चरणामध्ये तुम्हाला उपलब्धी आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये आणखी वृद्धी व्हायला हवी तर काही उपाय मी तुम्हाला सांगतो, ते तुम्ही जरूर केले पाहिजेत. त्यामुळे तुम्हाला या प्रभावात अधिक भर पडेल. मित्रांनो, हनुमान चालिसाचं पठण नेहमी करावं, कारण की तुमचे राशी स्वामी शनी आहे. शनी असल्यामुळं तुम्हाला हनुमान चालिसाचे पठण सर्वच सांगतात आणि मी सुद्धा ते सांगणार आहे. हनुमान चालिसा तुम्हाला पठण करायचं आहे. शनिवारच्या दिवशी सरसोच्या तेलाचा दिवा, त्यामध्ये काळे तीळ टाकून तो दिवा शनी मंदिरामध्ये लावावा. असे केल्याने सुद्धा तुम्हाला याचा प्रभाव मिळेल. कावळ्यांना भात खाऊ घालावा. कावळ्यांना भाताची शीतं अंगणामध्ये जिथे कुठे कावळे असेल त्या ठिकाणी आपण
टाकावेत, जेणेकरून ते खातील आणि त्याचा प्रभाव तुम्हाला जरूर मिळेल। आणि मित्रांनो, शेवटचं सांगतो, तुम्हाला तुमच्या वाणीवर, तुमच्या भाषेवर तुमच्या मधुर ठेवायला हवी। सर्वांची संबंध तुमचे चांगले राहणारच आहे, आणखी घट्ट करायला हवे। तुमची वाणी मधुर असली की सर्व तुम्हाला व्हॅल्यू देतील, तुमचं नाव लौकिक होईल आणि अशा प्रकारे तुम्हाला शनीचे तिसरा टप्पा 7.5चा फलदायी जावो, अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून जरूर कळवा। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ।